नमस्कार। आज अश्विन कृष्ण दशमी शके 1945 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना 21,500चे सानुग्रह अनुदान तर आशा सेविकांनाही 6,000ची भाऊबीज। मोह विद्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या 12.5 लाखांच्या देणगीतून 21 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प आणि यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन रविवारी एकाच दिवशी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 21,500चं सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे। भाऊबीज आणि सानुग्रह अनुदानात भरघोस 20% वाढ करण्यात आल्यानं आशा सेविका आणि पालिका कर्मचारी यांच्यात आनंदाचं वातावरण आहे। आशा सेविकांना गेल्या वर्षी प्रथमच 5,000 रुपयांची भाऊबीज मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार देण्यात आली होती। यंदा त्यात 20%ची भरघोस वाढ करण्यात आली। तसंच ठाणे महापालिकेनं 2021-22 साठी 18,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान दिलं होतं। त्यातही 3,500 रुपयांची म्हणजेच 20%ची भरघोस वाढ करून 2022-23 साठी 21,500 रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। त्यानुसार धनत्रयोदशीच्या आधीही भाऊबीज आणि सानुग्रह अनुदान संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्याचे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रशासनाला दिलेत। काल झालेल्या तातडीच्या ऑनलाईन बैठकीत सानुग्रह अनुदानाबद्दल चर्चा झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या बैठकीत माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते। महापालिकेचे 6,282 कर्मचारी, शिक्षण विभागाचे 697 कर्मचारी, परिवहन विभागाचे 1,500 कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी आणि इतर असे 372 कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे। महापालिकेच्या घनकचरा विभागात रस्ते सफाईसाठी असलेल्या कंत्राटी कामगारांनाही देय असलेल्या रकमेनुसार सानुग्रह अनुदानाचं वितरण संबंधित कंत्राटदारामार्फत करण्यात येईल। या निर्णयामुळे ठाणे महापालिकेला सानुग्रह अनुदानापोटी सुमारे 20 ते 22 कोटी रुपये इतका अतिरिक्त भार येणार आहे। जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या मोह विद्यालय आणि रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालयाच्या 5 मजली इमारतीच्या छपरावर 20 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा शाळेच्या 132व्या वर्धापन दिनी करण्यात आली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे 1973च्या एसएससी बॅचचे माजी विद्यार्थी आणि व्हीजेटीआयचे निवृत्त डीन डॉक्टर संजय मंगला गोपाळ आणि 1975च्या एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थिनी लतिका सुप्रभा मोतीराम हे दाम्पत्य उपस्थित होते। संजय मंगला गोपाळ यांनी शाळेचे माजी मुख्याध्यापक स्मृतिशेष गुरुवर्य सवी कुलकर्णी यांच्या नावे सौर ऊर्जा निर्मिती आणि जनजागृती केंद्र उभारणीसाठी यावेळी 12.5 लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश शाळेकडे सुपूर्द केला। संजय आणि लतिका यांच्या आई वडिलांच्या म्हणजेच स्मृतिशेष मंगला आणि गोपाळ पंडित आणि सुप्रभा आणि मोतीराम दरणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही देणगी शाळेला दिली असून या निधीतून उभ्या राहणाऱ्या सौर
ऊर्जा प्रकल्पातून दरवर्षी शाळेच्या वीज बिलात सुमारे 2 लाख रुपयांची आर्थिक बचत तर होईलच, पण त्याबरोबरच महाराष्ट्रातील ग्रीन स्कूल संकल्पनेला सुरुवात होईल. पुनर्नवीकरणीय ऊर्जेचा वापर करून अनेक उपकरणं तयार केली जातील आणि अनेक विद्यार्थी तसंच नागरिक इथे भेट देतील, असा यामागे उद्देश असल्याचं संजय मंगू यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितलं. यावेळी शाळेतील माजी शिक्षक अविनाश बर्वे यांनीही या उपक्रमास 1 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. लतिका आणि संजय यांनी या प्रसंगी अविनाश बर्वे आणि बर्वेबाई यांचा शाल देऊन सत्कार केला. दिवाळीत आपण रंगीबेरंगी दिव्यांची आरास आता करू, पण सर्व जगाला ऊर्जा देणारा अक्षय दीप म्हणजे सूर्य, त्याच्या तेजातूनच आपला विकास होतो आणि सर्वांना समृद्धी प्राप्त होत असते. त्यामुळे माझा मुलगा आणि सून यासोबत कुटुंबियांनी विचारविनिमय करून आपली बचत परत सूर्यालाच देण्याचे आणि शाळेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी बीज भांडवल उपलब्ध करायचे ठरवले. अशा प्रकारे आपल्याला घडवणाऱ्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करणं ही आपली जबाबदारीच आहे. आकाशगंगेचा प्रवास, ग्रहताऱ्यांचे अद्भुत विश्व, विज्ञानातील गमती-जमती, सिद्धांत, नियम यांचे प्रत्यक्षातील सादरीकरण अशा संपूर्णपणे विज्ञानमय वातावरणात ठाणे महापालिकेच्या शाळातील 500 विद्यार्थ्यांनी एक दिवस विज्ञान सैर केली. भरपूर प्रश्न विचारून शंका समाधान करून घेऊन विज्ञानाची, ग्रहताऱ्यांची नवीन चित्र मनात साठवत हे विद्यार्थी घरी परतले. महापालिका आणि मराठी विज्ञान परिषद ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका शाळातील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी लागावी यासाठी विज्ञान मंच हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या या उपक्रमात महापालिका शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गेल्या आठवड्यात महापालिकेच्या विविध शाळांतील 500 विद्यार्थ्यांनी मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटर आणि नेहरू तारांगण इथे भेट दिली आणि ठाणे परिवहन सेवेच्या 9 बसेसमधून हे विद्यार्थी वरळी इथे गेले होते. पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी नेहरू तारांगण इथे ब्रह्मांडाचे रहस्य उलगडून दाखवणारा वैश्विक जीवन हा खेळ पाहिला. त्यावेळी नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे आणि मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाचे अध्यक्ष दाकरू सोमण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तर दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी नेहरू सायन्स सेंटर इथे सायन्स ओडिसी हा विशेष खेळ पाहिला. 3D आणि SOS हे खेळही पाहिले. विज्ञान केंद्रातील सायन्स गॅलरीमध्ये मनसोक्त भ्रमंती केली. तिथे त्यांना विविध गमतीद्वारे विज्ञानाचे सिद्धांत, नियम, संकल्पना यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक गोडी निर्माण करणं, निरीक्षण शक्ती वाढवणं आणि भविष्यातील वैज्ञानिक घडवण्यासाठी पायाभरणी करणं हे विज्ञान मंच या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आणि विज्ञान सहली यांचं आयोजन केलं जात आहे, असंही दाकरू सोमण यांनी सांगितलं. मुंब्रा इथे शिंदे गटातर्फे शाखेचं नूतनीकरण केलं जाणार असून या नूतनीकरणाचं भूमिपूजन संपन्न झालं. काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटानं ताबा घेतला होता आणि त्याच शाखेला शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन केणी यांनी जमीनदोस्त केली होती आणि त्याच शाखेच्या पुनर्बांधणीचं भूमिपूजन शिंदे गटाचे नेते गोपाळ लांडगे यांच्या हस्ते झालं. ठाकरे गटाने स्वतःच्या फायद्यासाठी या शाखेवरती ताबा ठेवला होता. या शाखेला भाड्यानं देऊन स्वतःचं घर चालवत होते असा आरोपही लांडगे यांनी केला आहे. मुंब्र्यातील शाखेत धर्मवीर आनंद दिघे यांनी लोकांच्या समस्या सोडवण्याकरता सुरुवात केली होती, परंतु काही समाजकंटक आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी या शाखेला भाड्यानं दिलं होतं. 25 वर्षापूर्वी धर्मवीर आनंद दिघे यांनी या शाखेची स्थापना केली होती. शाखेतून 80% समाजकारण आणि 20% राजकारण व्हावं अशी शिवसेना प्रमुखांची भूमिका होती. त्याच पद्धतीने शाखेतून काम केलं जाईल असंही गोपाळ लांडगे यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम.
ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। त्यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। मराठी भाषा साहित्य संस्कृतीला एका छताखाली घेण्यासाठी मराठी भाषा महामंडळ स्थापन करण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्नशील असल्याची माहिती प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी दिली। तर कवितेची वीज पकडायचा प्रयत्न करणाऱ्या 99% जणांचे हात जळून जातात, यात एखादाच यशस्वी होतो आणि तो नामांकित कवी होतो, असे उद्गार प्रसिद्ध कवी गझलकार संदीप माळवी यांनी काढले। कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या वतीनं विविध विषयांवरील लेख, कथा, कवितांनी समृद्ध असलेल्या मालगुण डिजिटल दिवाळी अंकाचं प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे कवी गझलकार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते झालं। त्यावेळी ते बोलत होते। मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती या मराठी विषयांसंदर्भात विविध शासकीय समित्या आणि त्यांची कार्यालये आहेत, त्यांच्यात एकवाक्यता दिसत नाही। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, मदतीसाठी या सर्व विभागात समन्वय असावा। मराठी भाषेसंदर्भात ही सर्व विभागे एकाच छताखाली यावीत यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखालील आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मराठी भाषा महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे। ही प्रक्रिया सुरू आहे। याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने नवी मुंबई येथे सिडकोच्या जागेवर लवकरच भव्य मराठी भवन उभे राहणार आहे। या भवनात मराठी साहित्यिकांची निवास व्यवस्था, कार्यालय, कार्यक्रमासाठी विस्तृत हॉल, संवाद साधण्याची यंत्रणा आदी बाबींचा समावेश असणार आहे, अशी माहितीही ढवळ यांनी दिली। तर मराठी भाषेचे नाते आई मुलाच्या प्रेमासारखे आहे। मराठी साहित्याने चळवळ, क्रांती घडवलेली आहे। मराठी भाषा सतत प्रवाही आहे, सधन आहे। मराठी भाषा संपणार नाही। मराठी भाषेची स्थिती भरती ओहोटीसारखी आहे। मराठी भाषा अधिक जोमाने पुढे जाईल, त्यामुळे मराठी भाषेची खूप काळजी करू नका, असं मत नवोदित साहित्यिकांना मार्गदर्शन करताना संदीप माळवी यांनी व्यक्त केलं। मानपाडा पोलिसांनी वेषांतर करून एका सराईत गुन्हेगारास बेड्या ठोकल्या आहेत। लोकांच्या बंद घरात डल्ला मारून स्वतःच्या गावात आलिशान बंगला बांधला, घरासमोर महागड्या गाड्या उभ्या केल्या। जवळपास 22 गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत चोरटा राजेश राजभर याला मानपाडा पोलिसांनी आजमगड इथून अटक केली। त्याच्याकडून पोलिसांनी अर्धा किलो सोने जप्त केले। विशेष म्हणजे राजेशला पकडण्यासाठी पोलिसांना 2 दिवस वेषांतर करून वीटभट्टीवर काम करावं लागलं। डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद घरात चोरी झाली होती। कल्याणचे DCP सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सुनील तारमळे, प्रशांत आंधळे, अविनाश वनवे यांच्या पथकाने तपास सुरू केला। या चोरट्याचे CCTV फुटेज पोलिसांना मिळाले होते। पोलिसांना चोरट्याचे नाव राजेश राजभर असून तो आझमगड जिल्ह्यातील लालगंज तहसीलमध्ये कंजहित रायपूर या गावात राहतो, अशी माहिती मिळाली होती। राजेशच्या शोधात नवी मुंबई पोलीस आणि मीरा भाईंदर क्राईम ब्रँचही लागल्या होत्या, मात्र त्यांना यश आलं नाही। मानपाडा पोलीस ठाण्याचे एक पथक कंजहित रायपूर गावात पोहोचले। पोलिसांना माहिती मिळाली होती की राजेश राजभर हा या गावात राहतो, परंतु तो घरात नव्हता। त्याने आलिशान घर बांधले होते। त्याच्या बंगल्यासमोर महागड्या गाड्या दिसत होत्या। 2 दिवस
3 पोलीस राजेशच्या शोधात होते. हे तिन्ही पोलीस 2 दिवस वीट भट्टीवर काम करत होते. त्यांची नजर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर होती. अखेर गावाच्या दिशेने येताना राजेश राजभर पोलिसांच्या हाती लागला. राजेश राजभर याच्या विरोधात आतापर्यंत 22 गुन्हे उघडकीस आले असून अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, डोंबिवली, शिळफाटा या परिसरातील हे गुन्हे आहेत. मुंबई विद्यापीठ झोन 2च्या आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी घाटकोपर येथील राम निरंजन झुंझुनवाला महाविद्यालय पुरुष गटात विजेता ठरला आहे. तर महिलांच्या गटात एन खंडवाला महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. झुंझुनवाला महाविद्यालयाच्या खेळाडूंना प्रशिक्षक मारिसेल पंडिधर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं होतं. पालघरमधील सेंट जॉन कॉलेज ऑफ टेक्निकल अँड एज्युकेशनल कॅम्पसमध्ये 2 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत पुरुषांचे 35 संघ आणि महिलांचे 17 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचं उद्घाटन विश्वस्त अल्ड्रिज डिसूजा यांच्या हस्ते करण्यात आलं. पुरुष गटात झालेल्या अंतिम सामन्यात झुंझुनवाला महाविद्यालयाने ठाकूर महाविद्यालयाचा 25-22, 25-18 आणि 25-16 असा सलग 3 सेटमध्ये पराभव करून विजेतेपदावर नाव कोरलं. विजेत्या संघाला चषक आणि खेळाडूंना वैयक्तिक मेडल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आलं. तत्पूर्वी ब गटात उपांत्य फेरीच्या लढतीत झुंझुनवाला महाविद्यालयाने एन खंडवाला संघावर लिलया मात केली. गेल्या वर्षी विजेतेपद पटकावल्यानंतर यंदाही झुंझुनवाला महाविद्यालयाने विजयी परंपरा कायम राखल्याने झुंझुनवाला संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिवाळी आता अगदी तोंडावर आली असून दिवाळीतील विविध पूजनाचे मुहूर्त पंचांगकर्ते दाकृ सोमण यांनी दिले आहेत. यावर्षी गुरुवारी 9 नोव्हेंबरला रमा एकादशी, गोवत्स द्वादशी, वसुबारस आहे. या दिवशी गाय आणि वासरू यांचं पूजन करायचं आहे. शुक्रवारी 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती आहे. या दिवशी दीपदान करायचं आहे. गरजू गरिबांना दीपावली सण साजरा करता यावा यासाठी दीप, वस्त्र आणि फराळही दान करायचं आहे. या दिवशी व्यापारी नवीन वर्षाचे हिशोब लिहिण्याच्या चोपड्या खरेदी करतात. या दिवशी सकाळी 6:44 पासून 8:09 चल, सकाळी 8:10 पासून 9:34 लाभ, सकाळी 9:35 पासून 10:59 अमृत, दुपारी 12:24 पासून 1:49 शुभ आणि संध्याकाळी 4:39 पासून 6:01 चल चौघडी आहे. यावेळेत चोपड्या आणाव्यात असं सोमण यांनी सांगितलं. रविवारी 12 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन हे एकाच दिवशी आलं आहे. या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करायचंय. तसंच या दिवशी प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 8:33 लक्ष्मी कुबेर पूजन करायचं आहे. मंगळवारी 14 नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा आहे. विक्रम संवत 2080 राक्षस नाम संवत्सराचा तसंच महावीर जैन संवत 2550चा प्रारंभ होत आहे. हा दिवस 3:30 मुहूर्तातील शुभ दिवस आहे. या दिवशी गोवर्धन पूजन आणि अन्नकूट आहे. याच दिवशी व्यापारी लोक नवीन चोपड्यांवर लेखनास प्रारंभ करतात. त्यासाठी सकाळी 9:34 पासून 10:58 चल, 10:59 पासून 12:22 लाभ, दुपारी 12:23 पासून 1:46 अमृत आणि दुपारी 3:10 पासून 4:34 शुभ चौघडीत वही लेखन करावे. बुधवारी 15 नोव्हेंबरला यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज आहे. पुढील वर्षी दिवाळीचा सण 12 दिवस अगोदर येणार आहे. शनिवारी 2 नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा असल्याचं पंचांगकर्ते दाकृ सोमण यांनी सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात.
यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना 21,500 सानुग्रह अनुदान, तर आशा सेविकांनाही 6,000ची भाऊबीज. मोहविद्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या 12.5 लाखांच्या देणगीतून 20 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प. आणि यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन रविवारी एकाच दिवशी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.